आपल्या समोर नवीन सामना इथे मात्र पाहायला होते, परंतु नक्कीच या विजयानंतर मी संकेतचं मत नक्कीच जाणून घेऊ इच्छितो. संकेत थोडस लाजतोय, हरकत नाही. तर पुढील सामना आहे जानू स्पोर्ट इताडे विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट पिसे आणि मात्र समर्थ कक्षामध्ये थोडंसं आम्ही परिवर्तन करतोय, थोडंसं आम्ही रेस करतोय. तर नक्की तुमच्या समित जोडले जातील माझे सहकारी समन्वयक माझे परम मित्र आदित्य जाधव यांना तुम्ही ऐकत राहा, परंतु कुठे जाऊ नका. मी असं गेलो असं आलो, पाहत राहा विवेक इंटरप्राइजेस चषक 2021 चा हा माथारार. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया योगेश पाटिल और अजय गरत. खुशी इस वक्त एमडी स्पोर्ट्स के खेमे में, खुशी इस वक्त विजय पाटिल के चेहरे पर और खुशी इस वक्त मदन दत्तू साहब के चेहरे पर. लौट चलता अगले मैच की तरफ जहां पर मुकाबला इस वक्त जानू स्पोर्ट्स इताड़े बनाम जय बजरंग पीसे के बीच में. पीसे के कैप्टन ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चॉइस की थी और गेंदबाजी के लिए दावत दी थी जानू स्पोर्ट्स इताड़े टीम को. खेल की शुरुआत दो ओपनर्स बीच मैदान पर जयेश और आदित्य. गेंदबाजी के लिए इस वक्त अक्षय आते हुए. पावर प्ले की पहली गेंद दायात के बैट्समैन जयेश के लिए. दूर वाली छोर से वीआईपी डाइज है एंड के जानिब से ओवर दी विकेट. ऑन साइड में खेलने की कोशिश, गेंद जा रही है शॉर्ट मिड विकेट की दिशा पर, हल्की सी मिसफील्ड, लेकिन उसका लाभ उठाते हुए बैट्समैन जयेश और आदित्य एक रन पूरा करते हुए. सिंगल के साथ खाता खुलता हुआ जय बजरंग पीसे का और साथ ही साथ जयेश का. पिछला क्या मुकाबला हुआ था, 4 गेंदों पर 6 रन चाहिए थे और ओवर थ्रो के कारण कुल मिलाकर वो 6 रन बने थे और एमडी स्पोर्ट्स ने उस मैच को जीत लिया है. अक्षय मुड़ते हुए ओवर दी विकेट आदित्य के लिए. ड्राइव कर दिया इनफील्ड के ऊपर से, गेंद जारी है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर 4 रनों के लिए. केली स्पर्धा योजक जगन पाटील दादानी केली स्पर्धा योजक. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. इनफील्ड के ऊपर से खिला था, पावर प्ले का लाभ उठाते हुए टिपिकल पावर प्ले. गेंद चली गई थी दूसरे बाउंस पर डीप एक्स्ट्रा कवर के बाहर 4 रनों के लिए. पावर प्ले का लाभ उठाते हुए बैट्समैन आदित्य. अक्षय की अगली गेंद और दी विकेट जाते हुए हवा में खिला, गेंद के नीचे खिलाड़ी और आउट होते हुए बैट्समैन आदित्य. पहला झटका लगता हुआ आदित्य के रूप में जय बजरंग स्पोर्ट्स पीसी को. देखिए सभी क्रिकेट लवर से मैं आदित्य जाधव आपसे निवेदन करता हूं, आपको महाराष्ट्र गवर्नमेंट की जो कोविड की गाइडलाइन है उसका पालन करना है. मास्क और सोशल डिस्टेंस का पालन करें. आपकी सेफ्टी आपके फैमिली की सेफ्टी बन सकती है. खेल की शुरुआत होती हुई नए बैट्समैन आदित्य की जगह लेने के लिए भावेश नंबर 3 पर आते हुए. 3 नंबर की जो पोजीशन है जिसमें रिकी पॉन्टिंग, विराट कोहली, कई ऐसे नाम है जो आकर अच्छी बल्लेबाजी की अंतरराष्ट्रीय मैचेस में. और दी विकेट फोर्स कर दिया डाउन दी विकेट. बढ़िया फील्डिंग, लेकिन तेज कदमों के साथ रन पूरा करते हुए एक बैट्समैन जयेश. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब बिना किसी नुकसान, एक विकेट गंवाने के बाद 6, जहां पर आउट होने वाले बैट्समैन आदित्य जिन्होंने बहुत खूबसूरत चौका लगा था, लेकिन उसके बाद शॉर्ट स्क्वेले की दिशा पर कैच के रूप में आउट हुए थे. छोटी गेंद, लेकिन एलिवेशन नहीं बना. विकेट कीपर गेंद को उठाते हुए एक रन चुरा लिया पर सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ जय बजरंग पीसी का 7 की ओर पर. 7 एक विकेट गंवाने के बाद
अगली गेंद सामना करते हुए बैट्समैन भावेश, उठा दिया स्टैंड एंड डीली और खिलाड़ी मौजूद। ओहो, बहुत एथलेटिक एफर्ट, बॉडी का क्या संतुलन था वहां पर। लगभग कुछ सेकंड के लिए वहां पर रुक गए थे खिलाड़ी, गेंद को फेंक दिया जाए और गेंद को लेकर जाए, सोच में थे। जिस तरह से ये देखिए स्टैचू ऑफ लिबर्टी हम देखते हैं, ये देखिए ओहो कमाल का, लगभग 5 कितने रन भागकर पूरे किए, इस बीच 2 रन भागकर पूरे किए। यस, रितेश की कमाल। क्या रितेश ने एफर्ट लगाया था, एक समय ऐसा लग रहा था गेंद मैदान के बाहर चली जाएंगी, लेकिन बहुत गजब का एफर्ट। देखिए जब जंग शेरों के बीच में चलती है तो नतीजा यही होता है, लगाम वैसे भी घोड़ों को लगाई जाती, शेरों को नहीं। राइट आर्म ओवर दी विकेट, छोड़ दिया पर अब स्टंप के अधिक बार व्हाइट का इशारा था हुआ। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10। दूसरे ओवर का खेल इस वक्त शुरू हो चुका है। दैवत की ऑफ सक्सेस जानू स्पोर्ट इताड़े, छोटी गेंद लेकिन छोड़ दिया पर व्हाइट का इशारा। 1 फॉर दी ओवर, एक बाउंसर अब कर चुके इस वक्त बताते हुए गोकुलदास पाटिल। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 11 के ऊपर, दूसरा वाइड हम देखते हुए दैवत के स्पेल में। दैवत मुड़ते हुए राइट आर्म ओवर दी विकेट, पंच कर दिया लेकिन अधूरे मन से खिलाड़ी मौजूद और एक विकेट गिरता हुआ जय बजरंग पीसी का। भाविश का विकेट गिरता हुआ ओवर नंबर 2 में दूसरा विकेट। दैवत अपनी टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए, देखिए इस मैच के बाद हम ड्रॉ का प्रोग्राम करने वाले, चिट्ठी का प्रोग्राम। हालांकि आज के दिन में कुल मिलाकर 12 टीमें खेले थे, जिसमें उसके बाद 6 टीमें बची और अब इस मैच के बाद कुल मिलाकर 3 टीमें शेष रहेंगी। इसका मतलब हम ड्रॉ चिट्ठी का प्रोग्राम करने वाले, एक में रहेगा जय बजरंग भावाले ए, एक चिट्ठी में रहेंगे एमडी स्पोर्ट सामने पाड़ा और एक चिट्ठी में इस मैच की विजेता टीम मतलब विनिंग टीम, इस तरह से मेंशन किया जाएगा नाम। दैवत ओवर दी विकेट, बीट वे पर बैट्समैन अगेन चली गई थी विकेट कीपर के पास। रुका हुआ स्कोर 10, 2 विकेटों के नुकसान पर। जयेश ओपन करने के लिए आए थे, अभी भी काफी स्ट्रगल करते हुए। ऑन साइड में खेलने की कोशिश, गेंद चली गई शॉर्ट मिड विकेट की दिशा पर 1 रन के लिए। बहुत अच्छी गेंद ब्लॉक हॉल में रखा था, डिग आउट किया पर 1 रन के लिए।
देखना ऊपर क्या कुछ हुआ है। एक रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ अब देखिए इस वक्त अंपायर आपको 2 मिनट के लिए खेल रुकाना है। देखिए कमेंट्री बॉक्स के सामने कोई भी इस वक्त देखिए ऑर्गेनाइजिंग कमेटी सिर्फ और जो भी डिसीजन देंगे उसका स्वीकार करना है। यस खेल की शुरुआत होती हुई यस खेल की शुरुआत करनी है। यस रुका हुआ स्कोर 12 रन। आखिरी गेंद डॉट जो अभी खेल रुकाने से पहले जो गेंद डाली गई थी उस पे कोई भी रन नहीं है। देखिए दैवत अगर ओवर का अगर आकलन किया जाए तो पहली 2 गेंदें वाइड, उसके बाद विकेट, उसके बाद 2 गेंदें डॉट, उसके बाद सिंगल और उसके बाद डॉट। स्कोर 12 रन। देखिए वो का जो स्पेल था जिसमें पहली गेंद वाइड, उसके बाद वाइड, उसके बाद विकेट, उसके बाद डॉट, उसके बाद डॉट, फिर 1 रन और उसके बाद डॉट। यस 2 सिंगल है। स्कोर 13 रन कुल मिलाकर 2 विकेटों के नुकसान पर। और दी विकेट। ओहो कमाल की गेंद, लेकिन फाइट का इशारा था गोकुलदास पाटिल का। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 की योग पर। और साथ ही साथ उनका साथ देने के लिए नरेश। छोटी गेंद पुल करने की कोशिश लेकिन स्विंग एंड मिस, गेंद चली गई विकेट कीपर के पास। ओवर नंबर 2 का समाप्त होता हुआ इस वक्त कुल मिलाकर स्कोर रुका हुआ 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस इनिंग खत्म होने के बाद हम चिट्ठी का प्रोग्राम करने वाले। एक चिट्ठी में जय बजरंग भावाले, एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा, और एक चिट्ठी में तीसरी चिट्ठी में रहेगा विनिंग विजेता संघ। देखिए भावाले के कैप्टन और आमनेपाड़ा के कैप्टन आपको कमेंट्री बॉक्स के साथ संपर्क करना है। जय बजरंग भावाले के कैप्टन और एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा के कैप्टन ऑन साइड की दिशा में आमनेपाड़ा के काफी समर्थक इस वक्त नजर आते हुए इस मैच का आनंद लेते हुए।
तीसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ मरता क्या ना करता गेंदबाज विघ्नेश विघ्नेश को इस वक्त अटैक पर बुलाया है। सामना करते हुए बैट्समैन नरेश। देखिए गेम को स्पीड अप करना है, दोनों अंपायर इस बात को ध्यान में रखना है। विघ्नेश की पहली गेंद बैट्समैन नरेश के लिए। इनफील्ड के ऊपर से खिलाड़ी मौजूद है डीप एक्स्ट्रा कवर पर, लेकिन क्या छुट्टा हुआ, गेंद चली गई पहले बाउंस पर, मौका भी दिया और चौका भी दिया। 4 रन। कमाल का शॉट इनफील्ड के ऊपर से खेला था, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर खिलाड़ी मौजूद थे, लेकिन गेंद को पूरी तरह से कैरी नहीं कर पाए थे। जीवन दान मिलता हुआ बैट्समैन नरेश को और 4 रनों का इजाफा होता हुआ स्कोर कार्ड पर उछलता हुआ स्कोर। तीसरे ओवर में चौके की मदद के साथ 18 रन। अब चिंता बढ़ती हुई जानू स्पोर्ट्स सहिताड़े टीम के लिए। नरेश अपने रंग में नजर आते हुए। विघ्नेश की अगली गेंद फोर्स कर दिया, डाउन दी विकेट, खिलाड़ी मौजूद है और नरेश आउट। बड़ी विकेट हासिल करते हुए विघ्नेश फोर्स किया था, डाउन दी विकेट, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आए थे कैच के ऊपर और गजब का कैच समाप्त करते हुए उसी खिलाड़ी ने पिछले ओवर में लगभग अपनी टीम के लिए 5 रन बचाए थे। विकेट नंबर 3 का पतन होता हुआ नरेश के रूप में रुका हुआ स्कोर 18 के योग पर। नए बैट्समैन अब कैलाश। देखिए कल ठीक 3:30 बजे हमारा शेड्यूल शुरू होगा। पहला मैच भावेश स्पोर्ट किरौली बनाम यदनी का हमने के बीच में, आई गावदेवी येवई बनाम बीबी स्पोर्ट सिताड़े के बीच में। ओहो कल का तीसरा मैच किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा बनाम पीटीसी की नंबर 1 की टीम पिछले साल की श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के बीच में, एनके खंडवल बनाम सावराई एलकुंड के बीच में। ऑन साइड में खेल दिया, आधा पुल और आधा हुक, गेंद जा रही है डीबी स्क्वायर की दिशा पर, दूसरे की कोशिश और आसानी से 2 रन पूरे करते हुए। कल 5वां मैच गावदेवी बाबगांव बनाम स्वराज नानकर के बीच में और आखिरी मैच होस्ट बनाम गेस्ट माउली अमने बनाम रोशन स्पोर्ट मुठवल के बीच में। एक कल के मैच की रूपरेखा है। कल ठीक दोपहर 3:30 पर हमारा शेड्यूल शुरू होगा। विघ्नेश और दी विकेट, छोटी गेंद फिर से खींच के मारने की कोशिश, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के पास। देखिए टेनिस क्रिकेट में जो गेंद यूज की जाती है उसमें काफी बाउंस रहता है और उसी का लाभ मिलता हुआ गेंदबाज विघ्नेश को। आधे पिच पे गेंद को पटक दिया था और उनके सीने के करीब से गेंद गुजरती हुई विकेट कीपर के पास। जयेश जो ओपन करने के लिए आए थे काफी स्ट्रगल करते हुए। ओहो कमाल का शॉट, गेंद बल्ले से निकली और मैदान के बाहर नजर आई। तारामंडल में 6 रन। की गेंद थी उसको पंच करने की कोशिश की थी, लॉन्ग ऑन को क्लियर कर नहीं पाए। जो काउ कॉर्नर के दिशा पर खिलाड़ी थे उन्होंने आखिरकार कैच को छज कर दिया और विकेट नंबर 4 गिरता हुआ जयेश के रूप में 26 की ओर पर। आउट होने से पहले कुल मिलाकर
13 रनों का योगदान दिया था अपनी टीम के लिए जयेश ने। हालांकि गेंदें काफी खेली जयेश ने, जिस तरह से हमारे स्कोरर बताते हुए 10 गेंदों का सामना किया, जिसमें उन्होंने 13 रनों का योगदान दिया। स्कोर 4 विकेटों के नुकसान पर 26 रन। नए बैट्समैन सत्यवान आ चुके। 3 ओवर की समाप्ति के बाद 26 रन एक अच्छा टोटल हम कहेंगे। हालांकि रात की रोशनी में जब चेसिंग करने के लिए जानू स्पोर्ट्स इताड़ा आएंगे तो एक लक्ष्य कहीं ना कहीं 40 अगर लक्ष्य बन गया तो फिर एक मुश्किल लक्ष्य हम कहेंगे लेट जानू स्पोर्ट्स इताड़े के सामने। देखिए खेल को स्पीड अप करना है। इताडे संघ आपण वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. विशाल जास्त वेळ दौडू नका, आधीच भरपूर उशीर झालेला आहे या मॅचला. काफी समय लिया जा रहा है इस वक्त इस मैच को, जिस तरह से लाइट जानू स्पोर्ट्स इताड़े भारतीय समय के अनुसार 12:40 हो चुके। अधूरे मन से खेलने की कोशिश, बल्ला जरूर चला था, ब्लाइंड स्विंग, आग बंद करके बल्ला चला था बैट्समैन सत्यवान ने। गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। 26 रुका हुआ स्कोर। विशाल राइट आर्म ओवर दी विकेट। बहुत अच्छी गेंद ड्राइव कर दिया, गेंद चली शॉर्ट मिड विकेट पर, रनआउट का मौका, लेकिन तेज कदमों के साथ सत्यवान और कैलाश 1 रन पूरा करते हुए सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ 27 रन। विकेट गिरी 4 जो शुरुआत की थी अक्षय के सामने, उसके बाद पलट कर वार कर दिया दैवत ने। सवाल पूछा और आउट, और एक विकेट गिरता हुआ। आधी टीम इस वक्त डगआउट में पानी पीने के लिए जाती हुई जय बजरंग पीसे की। मित्रांनो, आपण या इनिंग्स नंतर या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. व्यासपीठावर 3 संघांमध्ये ड्रॉ असणार आहे. एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा जय बजरंग भावाळे ए आणि चालू सामन्यातील विजेता संघ. सर्वांनी लक्षात घ्या, जी चिठ्ठी प्रथम काढण्यात येईल तो संघ आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच मध्ये खेळणार आहे आणि उर्वरित 2 संघांमध्ये पुढची मॅच असेल. यस, निश्चित रूप से जो पहली चिट्ठी उठाए जाएंगे उसमें आज के दिन का छोटी का और अंतिम आखिरी मैच उस टीम को खेलना पड़ेगा। हालांकि बची हुई 2 चिट्ठी जो रहेंगी उसका अगला मैच रहेगा। और द विकेट विशाल, फिर से अच्छी गेंद, बीट हुए बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के पास। लगातार चैनल में गेंदबाजी होती भी अब गेंदबाज विशाल की। रुका हुआ स्कोर 27 रन। जिस तरह से ट्रैफिक में गाड़ी रुक जाती है उस तरह से अब स्कोर कार्ड रुक गया है जय बजरंग पीसी का। काफी तेज की थी, बीट हुए बैट्समैन, बीट हुए विकेट कीपर। शकील कोटी सर का 22 सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर कार्ड में बरकत होती हुई 28 5 विकेटों के नुकसान पर। अधूरे मन से शॉट खेला है, गेंद जा रही है शॉट इसके लेके दिशा पर, दूसरे की कोशिश और रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ 6ठा। 29 के ऊपर गिरने वाला है 6ठा विकेट जय बजरंग पीसे का। देखिए 4 ओवर की समाप्ति के बाद 6 विकेटों के नुकसान पर 29 रन, और इस मैच को जीतने के लिए लेट जानू स्पोर्ट्स इताड़ी को जीतने के लिए 30 रनों की चुनौती रखी है जय बजरंग पीसे की तरफ से। आइए दोस्तों, हम चिट्ठी के प्रोग्राम की तरफ बढ़ रहे हैं, जहां पर 3 चिट्ठियां इस वक्त तैयार है और मेरे साथी कमेंटेटर भिवंडी के एवरग्रीन कमेंटेटर अजय गरत तैयार होते हुए। थँक्यू सो मच
आदित्य जाधव. तर ड्रॉ आपण करत आहोत. सर्वांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या की जी चिठ्ठी सर्वप्रथम उचलली जाईल तो संघ असेल. अर्थात आजच्या शेवटच्या मॅच मध्ये तो संघ तुम्हाला खेळताना दिसेल आणि उर्वरित 2 संघांमध्ये पुढचा सामना असेल. देखिए 4 ओवर की समाप्ति के बाद केवल 30 रन बने और 31 रनों की चुनौती है, हालांकि आखिरी ओवर में 4 रन बने. माननीय श्री सचिन जाधव साहब आमनेपाड़ा से जो इस वक्त बिलोंग करते हैं, उनसे निवेदन है आपको वीआईपी मंच पर आना और मंच की शोभा बढ़ानी है. चिट्ठी का प्रोग्राम होता हुआ इस वक्त भावाले के कैप्टन, आमनाबाड़ा के कैप्टन और दोनों टीमों के 12वें खिलाड़ी और अजय करत वहां पर तैयार होते हुए 4 ओवर में जीतने के लिए 31 रनों की चुनौती है जानू स्पोर्ट्स इताड़ा के सामने. बर्थडे बॉय सुरेन दळवी यांच्या शुभास्ते आपण ही चिठ्ठी काढणार आहोत. तर त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. एका चिठ्ठीमध्ये नाव आहे एमडी स्पोर्ट्स संघाचं, एका चिठ्ठीमध्ये नाव असणार आहे जय बजरंग भावाळे संघाचं आणि एक चिठ्ठीमध्ये नाव असणार आहे विजेता संघ. पुन्हा एकदा सांगतोय की जी चिठ्ठी आपण प्रथम उचलणार आहोत तो संघ क्वार्टर फायनल मध्ये असेल. अर्थात आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच मध्ये तो संघ खेळणार आहे आणि उर्वरित 2 संघांमध्ये पुढची मॅच असेल. एक चिठ्ठी काढायची आहे. बघायचं आहे कुठल्या संघाचं नाव येते. एमडी पाडा. हार्दिक हार्दिक अभिनंदन एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा. क्वार्टर फायनल मध्ये तुम्ही प्रवेश केलाय आणि आता पुढची मॅच असेल सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय बजरंग भावाळे ए. यस, अगला मुकाबला इस मैच की विजेता टीम और भावाले के बीच में, इस बात को ध्यान में रखना है. खुशी इस वक्त आमनेपाड़ा के दर्शकों के चेहरे के ऊपर, खुशी इस वक्त एमडी के खिलाड़ी के चेहरे के ऊपर और खुशी इस वक्त विजय पाटिल के चेहरे के ऊपर. आइए दोस्तों, लौट चलते हैं अब मैदान की तरफ. मावली स्पोर्ट्स का जो शो है विवेक इंटरप्राइजेस का 20-21 की दुनिया में 4 ओवर में जीतने के लिए अब 31 रनों की चुनौती रखी है जय बजरंग पीसे ने. दोनों ओपनर्स बीच मैदान पर और पहले इनिशियल 2 ओवर के लिए माइक्रोफोन पर आते हुए मेरे काबिल दोस्त जिन्होंने पूरे भिवंडी और पूरे ठाना जिला में अपनी आवाज की जादू बिछाई है, हुए मेरे काबिल दोस्त एवरग्रीन कमेंटेटर, सदाबहार कमेंटेटर अजय करत. थँक्यू सो मच आदित्य जाधव. सर्वांना पुन्हा एकदा अजय खरचचा प्रेम नमस्कार. स्वागत करतोय सर्वांचं विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 मध्ये. पहिल्या रजनीचा खेळ या स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय करत आहोत. सामना आहे जय बजरंग पिसे विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे. इताडे टीमला 4 षटकांमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. स्कोर जरूर थोडा छोटा दिसतोय, परंतु ह्या कंडिशन्स मध्ये ही धावसंख्या देखील एक फायटिंग धावसंख्या आहे, फायटिंग स्कोर आहे. चांगली गोलंदाजी जर केली आणि क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ पीसी संघाच्या गोलंदाजांना मिळाली तर निश्चितच हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत जाताना आपल्याला दिसेल. आणि पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये पीसी संघाच्या गोलंदाजांनी असं करून देखील दाखवलेलं आहे. छोट्या टोटलवर त्यांनी सामना जिंकलाय. जानवळ संघाला पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये त्यांनी पराभूत केलं होतं. फक्त 28 धावांचं टार्गेट त्या मॅच मध्ये पीसी टीमच्या फलंदाजांनी सेट केलं होतं. मात्र अफलातून गोलंदाजी जय बजरंग पीसी टीमच्या गोलंदाजांनी केली होती आणि त्याचमुळे हा संघ आता दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना दिसत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली. विशाल परटोळे विथ नवनाथ भोईर.
दोन क्लासिक बॅट्समन सध्या खेळपट्टीवर आहेत. पहिल्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज नरेश. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत फटका, जबरदस्त बॅकफुट पंच, बॉल निघून जातोय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. 4 धावा. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, वेळ मिळाला बॅकफुटला जाण्यासाठी फलंदाज विशालला, आणि हाच विशाल पटोळेचा क्लास आहे. प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं, कुठल्याही क्षेत्ररक्षकाला संधी दिली नाही. अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मध्यातून बॉल काढला, जसा आपण सुईमधून धागा होतो तसा बॉल 2 खेळाडूंच्या मध्यातून काढला आणि 4 धावा पहिल्याच बॉलवर. पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता विशाल पटोळेनं. स्वतः संघनायक आहे, जबाबदारी घेऊन त्याने खेळ केला होता. 29 धावांची चांगली इनिंग्स खेळली होती. हा बॉल मात्र चांगला आहे, कोलवट टप्प्याचा बॉल. अशाच प्रकारे चेंडू टाकावे लागणार आहेत. जय बजरंग पीसी संघ खूपच लढवय्या संघ आहे. याच मैदानावर आपण या हंगामातील जी पहिली स्पर्धा झाली होती ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफी, त्या मॅच मध्ये देखील 5 षटकांच्या मॅच मध्ये 32 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर देखील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गोलंदाज घेऊन गेले होते यवई संघाविरुद्ध. सामना जरूर गमावला होता, मात्र सर्वच क्रिकेट रसिकांची मनं जिंकली होती जय बजरंग पीसी संघानं. यावेळेस बॅटच्या थोडासा आतमध्ये बॉल लागलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, मात्र तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. काहीसं थंडगार वातावरण आता आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. जवळपास 12:50 आता होऊन गेलेली आहेत. रात्रीची वेळ आहे, त्यामुळेच फलंदाजांसाठी कंडिशन्स थोड्याशा डिफिकल्ट आहेत, परंतु जास्त मोठं टार्गेट नाहीये. डोकं लावून फलंदाजी केली तर जरूर इताडे संघ सहज हा सामना जिंकू शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, गोलंदाज देखील चांगले आहेत. पीसी टीम कडे अपेक्षा आहे कुठेतरी क्रिकेट रसिकांना की एक चित्त थरारक मॅच पाहायला मिळेल. यावेळेस सुरेख बॉल एज लागले अँड इज गॉन. पहिल्या विकेटचं पतन. एक आत्मघातकी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न नवनाथ भोईरच्या माध्यमातून, आणि पुन्हा एकदा नवनाथ भोईरनं निराश केलं या स्पर्धेमध्ये. पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये देखील त्याला फारशी कमाल करता आली नव्हती, आणि या मॅच मध्ये तर भोपळा न फोडताच तो तंबूत परततोय. चांगला झेल इष्टांच्या पाठीमागे सत्यवानच्या माध्यमातून. धावसंख्या 1 बाद 5. 4 षटकांमध्ये फक्त 31 धावांचं टार्गेट आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे गोरख. नवनाथचा छोटा बंधू गोरख आता खेळपट्टीवर आलेला आहे. मोठा बंधू बाद झालाय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस लॉफ्ट केला. यावेळेस टायमिंग चांगला आहे आणि प्लेसमेंट देखील वाखाणण्याजोगं. फिल्डरच्या भरपूर दूर बॉल होता आणि चेंडू सीमारेषा पार निघून गेलाय 4 धावांसाठी. अतिशय सुरेख फटका. काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात होता, मात्र त्या फिल्डरच्या उजवीकडून बॉल काढला गोरखनं आणि चौकारानं स्वतःचं त्याने अकाउंट ओपन केलंय. थोडासा कमजोर बॉल मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पॉवर प्लेचा देखील फायदा उचलत असताना फलंदाज गोरख. या 4 धावांनी इताडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. इथनं विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 2 कमजोर चेंडू आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल देखील थोडासा कमजोर होता, आखोट टप्प्याचा होता, त्याला बॅकफुट पंच लगावला गेला होता. विशालच्या माध्यमातून ऑफ साइडला देखणा चौकार पाहायला मिळाला. आणि आता हा बॉल फुल टॉस, त्याचा देखील खरपूस समाचार घेतलाय नवीन बॅट्समन गोरखनं. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पीसी टीमला जर हा सामना जिंकायचा असेल किंवा रोमहर्षक स्थितीत न्यायचा असेल तर निश्चितच टिच्चून मारा प्रत्येक गोलंदाजाला करावा लागणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खेळू की नको अशी परिस्थिती होती. बॅट तर फिरवली, मात्र दिशाहीन चेंडू आहे. डाव्या अष्टीला सोडून जाणारा बॉल. अवांतर धाव मिळाली आहे. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे जानू स्पोर्ट्स इत्ताडे संघाची. धावसंख्या 1 बाद 10. अनेक क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद घेत आहेत, मात्र मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना आम्ही विनंती करतोय मास्कचा वापर करा
आणि सोशल डिस्टन्स मेंटेन ठेवा. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपटी दिली जाणून बुजून, कारण फलंदाज पावलांचा वापर करू पाहत होता. एक चांगला बॉल आणि याच बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सुरुवात चांगलीच आपल्याला पाहायला मिळते. जानू स्पोर्ट्स इताडे टीमच्या माध्यमातून 31 धावांचा पाठलाग केला जात आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1-10. उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच आता प्रति षटक फक्त 7च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत विजयासाठी जानू स्पोर्ट्स इथाडे संघाला. पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये नरेशने भरपूर धावा खर्च केल्या होत्या. 28चं टार्गेट असताना 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर भावेशनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. भावेश, जयेश आणि ज्ञानेश्वर या 3 गोलंदाजांनी अतिशय भेदक मारा केला होता आणि जानवळ संघाला 3 षटकांमध्ये 15 धावा बनवू दिल्या नव्हत्या. भावेशने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जयेशनं 2 धावा देऊन एक गडी बाद केला होता आणि शेवटच्या षटकामध्ये ज्ञानेश्वरनं 4 धावा देत 2 गडी बाद केले होते. या 3 गोलंदाजांच्या जोरावर सामना जिंकला होता. अगदी अशक्य प्राय वाटणारा विजय प्राप्त केला होता पीसी संघानं. भावेशचा पहिला बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. डीप कव्हरला सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. लॉफ्टेड फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही विशालला. थोडासा मिसटाइम स्ट्रोक होता. हाफवाली जरूर होती, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूने अगदी आपल्या डावीकडे जात असताना डीप कव्हर मध्ये जाऊन हा झेल समाप्त केलाय. खूपच चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस. अशाच प्रकारची फिल्डिंग करावी लागणार आहे. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही लो स्कोरिंग सामना जिंकू शकता. विशाल बाद होऊन तंबूत परततोय. विशालने बाद होण्यापूर्वी 5 धावांचं योगदान दिलं आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय, दैवत वेळेकर. इताडे संघाच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला या मॅच मध्ये. फक्त 30 धावांपर्यंत थांबवलं 4 षटकांच्या खेळामध्ये जय बजरंग पीसी संघाला. आणि सामना सध्या तरी आपल्याला थोडाफार रंगतदार अवस्थेत दिसतोय, कारण अजूनही मोर दॅन रन बॉल इक्वेशन आहे. म्हणजेच चेंडू कमी आहेत आणि धावा अजूनही जास्त बनवायच्या आहेत. 17 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. पहिल्याच बॉलवर यश मिळालंय गोलंदाज भावेशला. त्याचा आत्मविश्वास जरूर दुणावला असेल आणि तोच आत्मविश्वास घेऊन आता तो नव्या जोमाने गोलंदाजी करेल. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस बॅक ऑफ लेंथ चांगला बाउन्स प्राप्त केलाय. चांगली उंची चेंडूला दिली जाते. बीट केलं जाते फलंदाजाला. खूपच छान गोलंदाजी. निश्चितच आता उत्साह वाढलेला आहे गोलंदाज भावेशचा. एक यंगस्टर आहे, मात्र भरपूर प्रतिभा आहे त्याच्यामध्ये, टॅलेंट आहे. ते टॅलेंट या मैदानावर आर के क्रीडा नगरीमध्ये दाखवत असताना पुन्हा एकदा आपटी दिली आहे. व्हॉट अ ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं जात आहे. खांद्याचा वापर केला जातोय गोलंदाजीमध्ये. हार्ड लेंथवर गोलंदाजी केली जाते. बॅक ऑफ लेंथ आणि त्या बॅक ऑफ लेंथनं हैराण करून सोडलंय बॅट्समन गोरखला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. समीकरण बदलत आहे. 15 चेंडू शिल्लक विजयासाठी 21 धावांची गरज. ओहो हो, आणखी एक जबरदस्त बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. लेंथ मध्ये आता परिवर्तन केलं आणि पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलंय बॅट्समन गोरखला. अक्षरशः थांबून ठेवलंय, मैदानात उभं करून ठेवलंय फलंदाज गोरखला. या षटकामध्ये गोलंदाज भावेशनं अफलातून गोलंदाजी. अंडर प्रेशर खूपच छान मारा आपल्याला पाहायला मिळत आहे. भेदक, तिखट आणि भीषण मारा भावेशचा. एकही धाव या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेली नाही. 4 चेंडू टाकून झालेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावर होत्या आणि 30 धावसंख्या आहे. 2 गडी बाद झालेत. पुढचा बॉल फेस करेल गोरख. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. पुन्हा एकदा पावलांचा अजिबात वापर होत नाहीये. जागेवरूनच बॅट फिरवली जाते. अंधाधुंद फलंदाजी सुरू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय गोलंदाज भावेश. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. 5 सलग डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर 4 निर्धाव चेंडू. पहिलं मेडन षटक कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतं विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 मध्ये. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. दैवत देखील थोडासा निराश आहे नॉन स्ट्रायकर सेंडला. त्याने देखील काहीतरी कानमंत्र दिलेला आहे गोरखला. बघूया त्याचा काही फरक पडतो की नाही गोरखच्या फलंदाजीवर. 13 चेंडू शिल्लक 21 धावांची गरज. यावेळेस बॅटवर बॉल आलाय, मात्र इनसाइड एज आहे. धोकादायक सिंगल.
धोकादायक सिंगल होती आणि ती सिंगल अखेर कंप्लीट केली जाते. दैवतची विकेट धोक्यात आली होती, परंतु चांगली धावगती राखली दोन्ही फलंदाजांनी आणि एक क्विक सिंगल सर ती शेवटी कंप्लीट केली आहे. आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक भावेशचं समाप्त होतंय. फक्त एक धाव खर्च केली आणि एक गडी बाद केला. जबरदस्त गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून. सर्वच त्याचे जे सहकारी आहेत त्याची प्रशंसा करतायत. शाबासकी त्याला मिळते, कारण पीसी संघाला तो पूर्णपणे या मॅच मध्ये परत घेऊन आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1-2 बाद 11. उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला कलाटणी देणारं षटक आपल्याला भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. आणि आता सामना अगदी दोलायमान स्थितीत आहे. दोन्ही संघांसाठी समसमान संधी असलेला हा सामना आता आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. एक सक्सेसफुल अशी ही पहिलीच रात्र या स्पर्धेची आपल्याला अनुभवायला मिळत आहे. काय जबरदस्त नेत्रदीपक आयोजन माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या माध्यमातून. संपूर्ण श्रेय आपण देऊ शकतो माऊली स्पोर्ट्स आमने संघाला या स्पर्धेसाठी. नवीन षटकातील पहिला बॉल इनसाइड एज, बॉल ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये आणि आता कुठेतरी फलंदाज गोरखने सुटकेचा थोडासा निश्वास टाकला असेल, कारण तो आता ऑफ स्ट्राईक झालाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला आता पाहायला मिळतोय हार्ड हिटर बॅट्समन दैवत वेळेकर. कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही मैदानावर कुठल्याही गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज दैवत. जेव्हा जेव्हा इताडी संघ खेळतो तेव्हा तेव्हा दैवत कडून भरपूर अपेक्षा असतात आणि यावेळेस कुठेतरी प्रेशर देखील भरपूर असणार आहे. या षटकामध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज जयेश. गोल करण्याचा प्रयत्न, अचूक टायमिंग साधता आलं नाही. धावचीची संधी निर्माण झाली नॉन स्ट्रायकर सेंडला आणि यस, फलंदाज धावबाद. गोरखची खेळी संपुष्टात आली आहे आणि कुठेतरी गोरखचं बाद होणं इताडे संघाच्या पत्त्यावर देखील पडू शकतं, कारण गोरख तसाही फार स्ट्रगल करताना दिसत होता. मात्र आता समीकरण दैवत सारख्या चांगल्या फलंदाजासाठी देखील थोडस कठीण झालेलं आहे. फक्त 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 19 धावांची गरज. छोटस टार्गेट, 31 धावांचं टार्गेट. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आपल्याला पीसी टीमच्या माध्यमातून. या हंगामामध्ये ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये पीसी संघाचे जे लो स्कोरिंग सामने आहेत ते पाहण्यासारखे झालेले आहेत. त्यातलेच ही एक मॅच आहे. चला, नवीन फलंदाज लगेच यायचा आहे. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. लक्षात घ्या, टाइम आउटचा देखील रूल आहे आणि त्यानुसार पंच तुम्हाला बाद घोषित करू शकतात. वेळेचं जरा भान ठेवा प्लीज, सर्व खेळाडूंना विनंती असेल. आधीच आपला शेड्यूल उशिरा सुरू झालाय. पहिला दिवस असल्यामुळे उद्घाटनामुळे थोडा उशिरा खेळ सुरू झाला आणि खेळाडू देखील भरपूर वेळ घेत आहेत. सो प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. धावसंख्या झाली आहे 3 बाद 12. नवीन बॅट्समन साईनाथ आलाय. साईनाथ पाटील आणि दैवत वेळेकर ही जोडी खेळपट्टीवर. यावेळेस भिरकावून दिलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु बॉल निघून जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. फक्त एक धाव आणि सिंगल सिंगल फक्त येत राहिल्या तर निश्चितच प्रेशर आणखीच वाढत जाणार आहे फलंदाजांवर. एखाद दुसरा मोठा फटका तर खेळावाच लागणार आहे इताडे टीमच्या फलंदाजांना ही मॅच जिंकण्यासाठी, कारण चेंडू आणि धावांमध्ये भरपूर अंतर आपल्याला आता पाहायला मिळत आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. फक्त 9 चेंडू शिल्लक, म्हणजे प्रति चेंडू आता 2 ची सरासरी आहे. 2 किमान मोठे फटके खेळणं गरजेचं झालेलं आहे. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस जबरदस्त बॉल, एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज बाद. साईनाथ पाटीलचा देखील आता अडसर दूर करण्यात आलेला आहे. इत्ताडे संघाला लागणारा हा चौथा धक्का. 8 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आता आलाय कुठे. एक वेळ असं वाटत होतं की इताडे संघ अगदी सहज 31 धावांचं टार्गेट चेज करेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावर होत्या. बऱ्यापैकी सुरुवात केली होती सलामीवीरांनी. एक फलंदाज जरूर पहिल्या षटकामध्ये बाद झाला होता, मात्र दुसऱ्या षटकामध्ये सामन्याला कलाटणी
देण्याचं कार्य केलं गोलंदाज भावेशनं. आणि भावेश कुठेतरी गेम चेंजर साबित होतोय. आपण पाहतोय की मागच्या मॅच मध्ये देखील त्याने अशाच प्रकारची किमया केली होती. इकॉनॉमिकल षटक टाकलं होतं. जानवळ संघाच्या फलंदाजांना अक्षरशः त्याने बांधून ठेवलं होतं. आणि या मॅच मध्ये गोरखला त्याने अक्षरशः बांधून ठेवलं. फक्त एक धाव खर्च केली आपल्या षटकामध्ये आणि एक गडी बाद केला. आणि त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना जयेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त 2च धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. नवीन बॅट्समन ऋतिक. यावेळेस स्लोअर फुल टॉस ऑन साइडला बॉल तडकावलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. चांगलं टायमिंग होतं, मात्र गॅप पूर्णपणे मिळाला नाही. डीप मध्ये जो फिल्डर होता त्याला तो बीट करू शकला नाही. त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागलंय बॅट्समन ऋतिकला. या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आता मात्र पुढे सरसावले. 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 बाद 14. अजूनही 17 धावांची गरज आहे. फक्त 7 चेंडू शिल्लक. अक्षरशः या थंड वातावरणामध्ये फलंदाजांना घाम फोडतायत गोलंदाज. यावेळेस खूप लवकर बॅट फिरवली. जोरदार अपील कॉट बिहाइंड साठी. मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. पण मुख्य पंच दर्शवतायत की फलंदाजाच्या थाईला लागून चेंडू पाठीमागे गेलाय. निश्चितच एक चांगला निर्णय मला असं वाटतंय पंचांच्या माध्यमातून, कारण लवकर बॅट फिरवली होती, त्यामुळेच चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. परंतु हा निर्धाव चेंडू समाप्त झाला आणि याचबरोबर हे षटक देखील कंप्लीट झालंय. अप्रतिम नेत्रदीपक गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. फक्त 3 धावा खर्च केल्या जयेशनं आणि एक महत्वाचा गडी बाद केला. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 बाद 14. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. अंडर फ्लडलाईट्स चे सामने होतात. रजनी क्रिकेटची एक वेगळीच मजा असते. लो स्कोरिंग मॅचेस जास्त तुम्हाला पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये, मला असं वाटतंय. आणि अशाच प्रकारे चित्त थरारक लढती देखील अनुभवायला मिळतील. 4 षटकांमध्ये 30-35 धावसंख्येवर देखील जोरदार संघर्ष होऊ शकतो, हे आता वारंवार सिद्ध होत आहे. विशेषतः जय बजरंग पीसी संघाचं जे आक्रमण आहे ते फारच धारदार आहे. त्यांची युवा गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा पीसी टीम. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ज्ञानेश्वर. मागच्या मॅच मध्ये 9 धावा डिफेंड करायच्या होत्या ज्ञानेश्वरला. शेवटच्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी केली आणि तो सामना त्यांनी जिंकून दिला आपल्या टीमला. क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ त्यांना मिळते. यावेळेस बॉलर बॅकपास्ट फटका आहे. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाही. चौकार षटकारांची पेरणी करणं गरजेचं झालेलं आहे. चेंडूचं थोबाड रंगवायलाच लागेल या ठिकाणी फलंदाजांना. मॅच जर इताडे टीमला जिंकायची असेल तर. दैवतकडे स्ट्राईक. 5 चेंडू शिल्लक. 16 धावांची गरज. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा. विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 आमणे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि आता पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय दैवत वेळेकर. निर्धाव चेंडूची सांगता झालीये. फटका खेळणं गरजेचं होतं. आखो टप्प्याचा बॉल होता, मात्र तो बॉल सोडून दिला दैवतनं. 4 चेंडूमध्ये आता 16 धावांची गरज आहे. एक वेळ 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा बनवायच्या होत्या, मात्र पीसी टीमच्या गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सामना त्यांनी अजिबात सोडला नाही, लढत राहिले आणि आता कुठेतरी पारडं त्यांचं जड झालंय. यावेळेस हॅमर्ड केलाय बॉल. मिड ऑफच्या वरून बॉल लॉंग ऑफला जातोय. फिल्डर आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. गोलंदाजाचा थेट निशाणा एष्ट्यांवर आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. दिस कुल बी क्लोज. फारच महत्वाचा हा निर्णय असणार आहे. ऋतिक नॉन स्ट्रायकर्स एंडला त्या ठिकाणी धावताना दिसला आपल्याला. डेंजर एंडला. पाहायचं तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. पहिल्या चेंडूवर या षटकामध्ये सिंगल आली, त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची तब्बल आवश्यकता असताना तिसऱ्या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नात फलंदाज सक्सेसफुल झालाय की नाही हे आता तपासलं जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. टेक्निकल टीम GTC या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते.
फार महत्वाचा हा निर्णय असणार आहे. नितेश दळवी तिसरे पंच आहेत. दोन धावा जर कंप्लीट झाल्या तर समीकरण असेल 3 चेंडू आणि 14 धावा, आणि जर फलंदाज बाद झाला तर समीकरण असेल 3 चेंडू आणि 15 धावा. पंच धाव घेतली की नाही? नाही, पंच सांगतायत धाव घेतलेलीच नाहीये. येस, मला असं वाटलं की दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय की काय. दैवतने धाव घेतलीच नव्हती. आमचं लक्ष होतं चेंडूकडे. सीमारेषे लगत चेंडू गेला होता तरी देखील दैवतने धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे देखील मोठा आश्चर्य आहे. स्वतःकडे स्ट्राईक त्याला तशी देखील ठेवता आली असती जरी फलंदाज धावबाद झाला असता तरी. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय बॅट्समन नॉट आउट, नाबाद. 3 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आता बनलंय. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल दैवत वेळेकरला. गोलंदाज ज्ञानेश्वर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फेकून दिलाय बॉल. व्हाट अ ग्रेट हिट. बॉल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक मोठा फटका तर आलाय, अजून 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे. अर्थात सामना जर टाय झाला तर ज्या संघानं प्रथम बॅटिंग केली आहे तो संघ विजेता असेल, आणि त्याचा ऍडव्हान्टेज कुठेतरी मिळू शकतो जय बजरंग पीसी संघाला, कारण त्यांनी या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग केली होती. टॉसला येथे महत्व नाहीये, इथे विकेटला देखील महत्व नाहीये अशा परिस्थितीमध्ये, आणि सुपर ओव्हर देखील नाहीये कारण सुपर चषक आहे. विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 चा हा थरार. 2 चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. अगदी मोक्याच्या क्षणी हा षटकार दैवत वेळेकरच्या बॅट मधून आलाय, आणि त्यामुळेच त्यांनी मागच्या बॉलवर धाव घेतली नव्हती. परंतु त्या चेंडूवर जर 2 धावा आल्या असत्या तर आणखी काम थोडंसं सोपं झालं असतं. परंतु आता ह्या जर तरच्या गोष्टी आहेत तर त्यांना काही महत्व उरलेलं नाही. 2 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. धाव संख्या झाली 21. टार्गेट आहे 31 धावांचं. 4 षटकांमध्ये 31 धावा बनवायच्या होत्या, आणि आता फक्त 2 चेंडूंचा खेळ उरलाय. 10 धावांची आवश्यकता. सिली पॉइंटला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आलाय. फलंदाजावर कुठेतरी मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न. मात्र ते दडपण स्वतःवर दैवत घेईल का, की ते दडपण झुगारून देऊन आणखी एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल, फोर्सिंग फटका. लॉंग ऑफला फिल्डर तैनात, आणि जेल टिपला जातोय. बॅट्समन इज आउट. फलंदाज बाद झालाय दैवत वेळेकर. जाणून बजून चेंडूला आपटी देण्यात आली गोलंदाजाच्या माध्यमातून, जेणेकरून षटकार ठोकणं समोरच्या बाजूने कठीण असेल. दैवतनं फटका चांगलाच खेळला होता, परंतु लॉंग ऑफला क्लिअर करू शकला नाही, आणि आता मात्र इताडे संघाच्या आशा आपल्याला मावळताना दिसत आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. लक्षात घ्या, सर्वच खेळाडूंनी लक्षात घ्या, मैदानामध्ये व्यावसायिक पंच आहेत, न्यूट्रल अंपायर आहेत, आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं ही देखील आपली जबाबदारी आहे, खेळाडूंचं कर्तव्य आहे. सर्वांनी लक्षात घ्या, आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहेत. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाही, फक्त रिव्ह्यू जो आहे तो पंचांसाठी आहे, आणि तो देखील धावचीत साठी आणि बीमर चेंडूसाठी आहे.
रनआउट साठी आणि बीमर चेंडू चेक करण्यासाठीच आपण तिसऱ्या पंचांची मदत या स्पर्धेमध्ये घेणार आहोत. या गोष्टीची नोंद सर्वच खेळाडूंनी घ्यायची आहे. चला खेळ सुरू करा. खेळ सुरू करा. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 10 धावांची आवश्यकता. यानंतर ची मॅच असणार आहे चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय बजरंग भावाळे ए. भावाळे संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. खूप छान गोलंदाजी पीसी संघाच्या माध्यमातून सलग दुसऱ्या मॅच मध्ये अशक्यप्राय वाटणारा विजय त्यांनी अक्षरशः खेचून आणलाय. त्यासाठी निश्चितच त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असणार आहे. चला पीसी टीम तुम्ही देखील जास्त वेळ दौडू नका. आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. शेवटचा बॉल 10 धावांची गरज. फुल टॉस बॉल मात्र मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव मिळते शेवटच्या बॉलवर आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय जय बजरंग पीसी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग पीसी संघ अँड हार्ड लक टफ लक जानू स्पोर्ट्स इताडे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने या सामन्याला कलाटणी दिली जय बजरंग पीसी संघाचा गोलंदाज भावेश. एक षटक टाकलं, फक्त एक धाव खर्च केली आणि एक गडी देखील बाद केला.